नमस्कार. आजच्या या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पहिले गणित आहे. स्नेहाचे वय तिच्या आईच्या 1/2 पेक्षा 5 ने कमी आहे व तिच्या मावशीच्या वयाच्या 1/3 आहे. स्नेहाच्या आईचे वय 40 वर्षे असल्यास स्नेहाच्या मावशीचे वय किती? आता स्नेहाचे वय हे आईच्या वयाच्या बघा. आता सुरुवातीला आपण स्नेहाचे वय काढून घेऊया. जे आईच्या वयाच्या आता आईचे वय 40 आहे. मग आईच्या वयाच्या 4 म्हणजे गुणिला 1/2 पेक्षा 5 ने कमी आहे. 5 ने कमी म्हणजे वजा 5. मग या 2 ने या 40 ला भाग जातो. भाग 20 चा येतो आणि 20 गुणिला 1 म्हणजे 20 आणि 20 वजा 5 म्हणजे 15. तर स्नेहाचं वय आलं इथं 15 वर्षे. आता हे स्नेहाचे वय तिच्या मावशीच्या 1/3 आहे. ठीक आहे. मावशीच्या वयाचे किती आहे? 1/3 म्हणजे 1 भाग बरोबर 15 आहे. ठीक आहे. मावशीच्या वयाच्या किती आहे हे? 1/3 आहे. मग 1 भाग किती झाला? 15 झाला. तर टोटल 3 भाग म्हणजे एकूण 3 भाग किती होतील? तर 15 गुणिले 3 45 वर्ष. मग हे 45 वर्ष वय हे कोणाचं आहे? हे आलेलं आहे मावशीचे वय. ठीक आहे. 45 वर्षे हे आहे मावशीचे वय. बघा, आपल्याला काय विचारलं होतं, की स्नेहाचे वय हे तिच्या मावशीच्या मावशीच्या वयाच्या 1/3 आहे. ठीक आहे. 1/3 याचा अर्थ काय होतो, की 3 पैकी 1 भाग हा 15 आहे. तर एकूण भाग किती होईल? 15 गुणिले 3 45. मग विचारलं काय आपल्याला मावशीचे वय? तर मावशीचे वय आहे 45 वर्षे.